तर वाडा तालुक्यातील या पीक ग्रामपंचायत हद्दीमध्ये एका अल्पवयीन मुलीचे लग्न करून दिल्याची माहिती समोर आलेली आहे. आपण पीक गावाचे ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ही माहिती आपल्याला कशी केव्हा मिळाली आणि या संदर्भात आपण तात्काळ कोणती पावले उचलली? प्रथम माझे नाव रवींद्र विठ्ठल जोगवाला, मी ग्रामपंचायत पीक शिलोतरचे सरपंच आहे. मुळातच बालविवाह प्रतिबंध कायदा असताना ग्रामपंचायतमध्ये आम्ही विविध प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव पास केलेले की बालविवाह करू नये आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करण्याचं काम आम्ही गावपाड्यावर सुद्धा बॅनरबाजीनी केलेली होती की मुलांना अल्पवयामध्ये लग्न करू नये ह्या संदर्भामध्ये ठराव सुद्धा केले. आम्ही काही पेपरला, लोकमत, पुण्यनगरी असेल, इतर पेपरला सुद्धा आम्ही बातम्या सुद्धा दिलेल्या होत्या आणि जनजागृती प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही हा ठरावामध्ये हा विषय आवश्यक प्रमाणे घेतो, म्हणजे प्रत्येक वेळेस घेतला जातो. परंतु काही आता 2 दिवसापूर्वी 28/12ला बालविवाह माझ्या ग्रामपंचायतमध्ये घटना घडाली आणि ती घटना मला अचानक ग्रामसेवकाकडून आणि पोलीस पाटलाकडून माहिती मिळाली की बालू वांगड म्हणून याच्या अल्पवयीचं लग्न चालू आहे. म्हणजे लग्न कालच्या तारखेला झालं होतं आणि कालच्या तारखेला होत असताना मला फोन आला आणि फोनवरच्या माहितीच्या आधारे मी माहिती घेतली असता की खरोखर त्या ठिकाणी अल्पवयामध्ये 17 वर्षाच्या मुलीचं एक सांगली साताऱ्यामध्ये 50,000मध्ये तिथल्या घरच्यांनी आणि तिथल्या त्यांच्या दलालाच्या मार्फत तिची विक्री करण्यात आली अशी प्रशासनाकडून मला पोलिसांकडून किंवा पोलीस पाटलाच्या माध्यमातून माहिती मिळालेली आहे. मागील काही काळामध्ये माननीय आदरणीय विवेक भाऊ पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरामध्ये विविध प्रकारे ठाणे, पालघर जिल्हा असेल, रायगड असेल, ह्या ठिकाणी बहुतांशिक गुन्हा बालविवाहाच्या बाबतीमध्ये किंवा विक्रीच्या बाबतीत आदिवासी आणि कातकरी समाजामध्ये मोठी विक्रीचं प्रमाण चालू असताना, याच्यावर मोठं आंदोलन असताना, म्हणजे आंदोलन भाऊंनी केलं असताना आत्ताच्या ह्या ताज्या घडामोडीमध्ये आताच एक उघडकीस प्रकार आलेले आणि त्याच्यामध्ये 17 वर्षाच्या मुलीला सांगली साताऱ्यामध्ये 50,000मध्ये विकल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या समोर आल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस प्रशासनाने त्याची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले. मी प्रशासनाला विनंती करेन, जिल्हाधिकारी मॅडम असतील यांनी याच्यावर उपाययोजना पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कराव्यात आणि पालघर जिल्ह्यामध्ये विवेक भाऊंनी मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती दिली होती की पालघर जिल्ह्यामध्ये काही कातकरी आणि आदिवासी मोठ्या प्रमाणात लग्न करून काही सांगली, सातारा असेल, रायगड असेल, ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयामध्ये लग्न केले आहे. त्याच्या भाऊंनी सुद्धा आढावा घेतलेला आहे. माझी विनंती असेल की आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये काही दलाल आणि आदिवासी जो ग्रामीण भाग आहे आमचा, या आदिवासी ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळं आदिवासी समाजाला काही आमिष दाखवून आणि ही लग्न केली जातात. थोडीशी रक्कम, छोटी मोठी रक्कम दाखवून आणि काही दलालांच्या मार्फत केली जाते. तर याच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये राकेड आहे पालघर जिल्ह्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतील, गावात तर आहेत पण जिल्ह्यामध्ये मोठं राकेड आहे. हे उघडकीस प्रशासनाने आणावर व यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावे एवढी माझी मागणी असेल. आणि ज्या पालघर जिल्ह्यातून जर आपण सर्वे केला तर 300 ते 400 मुली ह्या आत्ताच्या बाहेर विक्री केल्या असल्याची धक्कादायक माहिती आपल्या समोर येईल. म्हणून मी प्रशासनाला, आदरणीय विवेक भाऊंना विनंती करेन की भाऊंनी पण याच्यामध्ये आणखीन जातीने लक्ष घातलं तर याच्यामध्ये मोठं राकेट सापडेल, हीच माझी विनंती असेल. हे अतिशय संवेदनशील असून पुन्हा अशी घटना घडू नये या आत्ताच्या घडलेल्या घटनेबद्दल गावात काय जनजागृती आपण करावी? आम्ही तात्काळ आता ग्रामसभा आम्ही
त्यापूर्वी पण ग्रामसभा घेतलेले जनजागृती केलेत, पण पुन्हा आम्ही प्रशासनाच्या ग्रामसभा विशेष ग्रामसभा घेऊन आणि म्हणजे जे बालविवाह जे आज मोठ्या प्रमाणात आदिवासी आणि कातकरी समाजामध्ये विक्री केली जाते, याच्यावर आम्ही विशेष ग्रामसभा आता तातडीच्या 8 दिवसामध्ये घेतो. आणि जर असं ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जर लग्न बालविवाहामध्ये झालं तर आम्ही संबंधित अधिकारी, पोलीस स्टेशन असे प्रशासनाला कळून यांच्यावर संबंधित गुन्हा दाखल करू. दादा, पालघर जिल्ह्यामध्ये अशा अनेक अशा घटना घडत आहेत, बालविवाह. त्याला विरोध करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला तरी अशा बालविवाह होतच आहेत. अशी एक घटना आज पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील पीक या गावामध्ये घडल्याचे समोर आलेले आहे. तर आपण एक गावाचे पोलीस पाटील आहात, ती नेमकी घटना कशी घडली होती, काय घडली होती, आपण याला विरोध केला का, न सध्या काय प्रकरण चालू आहे? नमस्कार, माझे नाव पोंडुगोविंद लोखंडे, वय 54 वर्षे. मी पीक गावचं पोलीस पाटील आहे. आणि बालू गोविंद वांगड यांना मी 24 तारखेला मला माहिती मिळाली की बालू गोविंद वांगड यांची मुलगीचं लग्न होते, म्हणून मी ते बालू गोविंद वांगडला लगेच बोलावून घेतला माझ्याकडं 24 तारखेला. आणि त्याच्याकडनं विचारणा केली की बालू, तुझ्या मुलीचं वय पूर्ण झालेलं नसल्यामुळं त्यांना विचारलं का तुझ्या मुलीचं वय किती आहे. तर त्यांनी सांगितलं का माझ्या मुलीचं वय 17 वर्ष आहे. तर मग 17 वर्ष आहे तर मग तुझ्या मुलीचं वय पूर्ण भरत नसतंय, त्याच्यामुळं तू जर आता तुझ्या मुलीसाठी लग्नासाठी मी तुला विरोध करतोय, तू जर माझं ऐकलं नाही तर तुला मी पोलीस कारवाई करणार आहे. तर त्याला विचारलं ना, हे शब्द विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं का मी आता पाटील तुमचं सांगितल्याप्रमाणे मी लग्न करणार नाही. तर मग तो मला असं बोलून गेला. मग त्याला ठीक आहे, त्यांनी मला सांगितलं का नाही करणार. पण मग त्याला जाता जाता मी असं सांगितलं, जर तू तुझ्या मुलीचं लग्न केलं तर मी तुझ्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल. हे मला त्याने होकार देऊन आणि तो निघून गेला. आवर तिकडं त्यांनी घरी जाऊन परस्पर कधी लग्न केलं हे मलाही माहीत नाही. जेव्हा काल वाडा पोलीस स्टेशनवरून चौधरी साहेब वगैरे ते आल्यानंतर मला त्याही कॉल केला, पाटील तुम्ही कुठे आहात. तर मी बोललो त्यांना का मी घरी आहे. तसंच तुम्ही सांगतो इकडे निघून या बालू वांगडच्या घरी. मग मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा बघितलं तिथं तो मंडप वगैरे टाकलेला मला दिसून आला. सध्याची काय परिस्थिती आहे, म्हणजे ही मुलगी आता गावामध्येच आहे का जिथे लग्न केलं तिथे गेली? आता ती मी जेव्हा तिथे त्या स्पॉटवर गेलो तर ती मला मुलगी दिसून आलीच नाही तिथं, कारण ती नवरा मुलासोबत ती लग्न करून निघून गेली. कारण आता तिथे आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला दिसण्यात आलेच नाही ते लोक. असे बालविवाह रोखण्यासाठी आपण वाडा तालुक्यात ते जिल्ह्यासाठी काय आवाहन कराल? की आम्ही आता याच्यानंतर तरी असं अल्पवयीन लग्न गावामध्ये होईल तर त्याच्यावर आम्ही प्रतिबंधक कायद्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. बालविवाह रोखण्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? आता त्यांना लग्न करून देणार नाही आम्ही. नागरिकांना काय सांगाल? असे बालविवाह झाले नाही पाहिजेत, काय सांगाल? सूचना देणार आम्ही प्रत्येकाला. आता आम्ही आमच्या पीकमध्ये सभा लावून आणि त्यांना गावकऱ्यांना आम्ही सूचना देऊ का याच्या पुढे कोणी असं अल्पवयीन मुलीचं लग्न करू नये. जर केलेस त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.